नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या विलेज लाईफ विथ मेघा या चॅनलवर. आणि आता आपण आहोत पंचगंगा घाटावर. शिवाजी पुलावर आहोत. ॲक्च्युली पुढे दिसतो आपल्याला पंचगंगा घाट. परवाच आपला एक कोर्स झाला व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीचा. आज आपण भेटणार आहोत एका खूप सुंदर ठिकाणी. कुठे भेटणार आहोत हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच, पण आता आपण थांबलेलो आहोत. बाकीचे अजून मेंबर जमा होणार आहेत. आम्ही दोघंच आलेलो आहोत. आता कॅमेऱ्याच्या मागे आहे प्रेम आणि मी, आणि बाकीचे मेंबरची आपण वाट बघतोय. हे आले की आपण पुढे जायचंय. तर कॅमेऱ्याच्या मागे होता हा प्रेम. हा बोला. तर सगळ्यांना टायमिंग द्यायला 8चं, अजून आत्ता 8:30 वाजल्यात. कोणच आले नाही. म्हणजे टायमिंगचं महत्व अजून कुणालाच कळलेलं नाही आहे. तर झापूया त्यांना, आल्यावर त्यांना झापूया. आणि प्लस त्यांना पार्सल करायचंच आहे स्विमिंग टँक मध्ये. तेव्हा आपण बघूया. दिवसभर आपण खूप धमाल करणार आहोत. इकडे बघा, प्रेम आणि कोकिळाला बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय. ती मुद्दाम बोले ना. इथे थांबल्या थोडं खाली आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल पाणी किती घाण आहे. हेच पाणी पुढे इचलकरंजीला येतं. आणि या पुलाची दुरावस्था जर बघायची असेल तर बाजूनी पिंपळाची, वडाची वगैरे काय काय ही बरीच अशी झाडं उगवलेली आहेत. या वास्तू परत आपल्याला उभ्या करता का कधीच येणार नाहीत, पण ज्या आहेत ते सांभाळून ठेवणं तरी काम आहे. मला वाटतं शासनाने किमान हे जपून ठेवण्याचं काम पुढच्या पिढीला दाखवण्याचं काम करायला पाहिजे. कोल्हापूर आणि पन्हाळा या दोन गावांना जोडण्यासाठी तत्कालीन कोल्हापूर दरबार यांनी 1874 ते 1878 या कालावधीत हा पूल बांधला आणि चौथे शिवाजींचे नाव या पुलाला देण्यात आले. बघत असाल तुम्ही झाडंही कितीतरी झाडं अशी उगवलेत कडेनी. आणि ही जशी मोठी होतील तशी या दगडांना किंवा ह्या दगडी बांधकाम खराब करायचं काम करणार आहेत. बरं आता आले बघा आपली. चला आपण पण निघूया आता. चलो लेट्स गो. एक्झॅक्ट ठिकाण मला माहीत नाही आहे, त्यामुळे आपण आता यांना फॉलो करतोय. चला, या रोडनी माझं बऱ्याच दिवसानंतर येणं होतंय. पण हे काय, इकडे तर सगळी झाडं विरळ झालेली दिसतात. म्हणजे पूर्वीचे सौंदर्य आणि आताचा इकडची जी झाडं बघितली तर खूप फरक आहे. विकासाच्या नावाखाली जाम कत्तल केलेली आहे झाडांची. गेलो आहोत श्यामलन रिसॉर्टला. खूप उंच आहे बाबा. गाडी चालवतं नक्की 9 झाले. देखो ना गाइस, देखो ना पूल है, स्विमिंग पूल है, रिसॉर्ट है, लेकिन आप लोग नहीं हो. मिस यू गाइस. काही जण काही कारणास्तव येऊ शकले नाही. त्यांना आम्ही खरंच मिस करत आले. होतो. कोण मेंबर आले. वो ट्रिप मारा की. छान. किती वेळ. रिसॉर्टमध्ये एंट्री केल्या शिवाजी महाराजांचा हा सुंदर पुतळा बघून अगदी मन प्रसन्न झाले. एकंदरीत हे रिसॉर्ट खूप उंचीवर आणि खूप सुंदर आहे. फोटो वेडे. नुसता फोटो. एक फोटो काढ म्हणून 20 क्लिक करताय त्या पोरी. चला, आता आपण करणार आहोत स्वयंपाक. आणि स्वयंपाकाचं नियोजन पण इथंच केलेलं आहे. त्यांचं किचन आहे. पनीर चोर भाजी करायला ठेवा म्हणजे झालं. असलं काय नाही. आधी सांग. लग्न आधी सांग म्हणलं नवऱ्याला. टी शर्तीमध्ये नाही एवढं काय माझं सोडा. बाई तुम्ही जेवण नाही करणार. तेच की बाई, आम्हाला बाई पैसा आहे तसं बी. चव असते. असं नसतंय मॅडम, असं नसतंय. म्हणजे ते उद्या नकोच म्हणणार. नको बाई, तुझ्या हातचं. गणेशची बायको, होणारी बायको नशिबवान असणार आहे. हो, एक नंबर आहे तुझी. ब्रँड होणारी बायको तुमची कशी आयतं जेवण करणारा नवरा भेटला. हा मग विषय संपला ना. ते सांगायला नशिबवान आहे म्हणून. तेच की. कधीतरी करून खायला. कपडे पण धुतोस.
कपडे पण धुतेस काय? चांगली गोष्ट आहे, सगळं करत असतील तर. कापतेला दाखवायला लागल्या पण हिला काही सुद्धा येत नाहीये, कांदा सुद्धा कापता येत नाही, फक्त दाखवण्यापुरतं करायला लागले. विघ्नेश फोन ठेवायचा आहे, फोन घेणार का डावात डिस. आचार्य मॅडम, काजल तुझ्या भरोश्यावर आहे म्हणजे झालं. हा आहे आयो मॅगी. हा हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली, तुमच्यासाठी स्पेशल केवढं पाहिजे सोशल. काय येत नाही. जेवला काय? चला आवरा, बरोबर करा, पोटात कावळे ओरडायला लागले. करून घाला आणि जावा. ह्या फक्त चिवडा खात आहेत, कामाचा काही पत्त्या नाही. बघा बघा कांदा आणि भडंग सोबत काय काय करतात बघा ना, बघा ना कसे बघा. हो हो राईट 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 मॅम. तिथं कोण झोपलंय नाही, तिला तसाच बाहेर आणून स्विमिंग पूल मध्ये परत परत यांना कधी इकडे येऊ द्यायला नको, एवढं तो त्रास देणार तुम्हाला. यांना घरात पण करायला होता, आता पण इथं पण विषय करायला लागला. पुलाव बनवत असताना सगळ्यांचे थोडे थोडे हात लागले आणि प्रत्येकाने कष्ट कमी आणि प्रेम जास्त घातलं होतं त्याच्यामुळे पदार्थ इतका सुंदर बनला होता की नाद खुळा. लागू देऊ नको, अरे तू हलव, लागू देऊ नको. भर 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 नाही टाकली तरी चालतंय, पण तुम्ही आणलाय काय? काजल आलं लसूण आणलंय? हो अजिबात, आम्हाला माहिती आहे तुम्हाला स्वयंपाक येत नाही ते. अजिबात फोन घ्यायच नाही दिवसभर. हा उरलेलं चिकटलेलं तांदूळ फक्त पुसून टाकायला लागलं. ते सांगायला मी त्यामुळे स्वयंपाक येतोय असं काय गृहीत धरू नका. करा बरोबर. ह्या पोरीला कोण बघायला येणार त्यांनी विचार करून यायला पाहिजे. फक्त सारभातच करतोय पण इतक्या जणांचे हात लागले ना याला. पोरगी पसंत आहे बरं काय आम्हाला. दोन्ही पण ही एक कॅन्सल फक्त. हा मेकअप करणार बोल. प्रतीक्षाची आज मी भरपूर घेतली पण ही जास्त गंमत होती. फायनली पुलाव अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि मी आता याची चव बघितली, सुंदर झालेला आहे. इकडे टेंट जोडायचं काम चालू आहे. तर ध्यास सह्याद्री भटकंतीचा यांच्याकडून हे टेंट्स आणि ॲडव्हेंचर ॲक्सेसरीज ज्या काही आहेत त्या रेंटवरती मिळतात. त्यांचे कॉन्टॅक्ट्स नंबर मी तुम्हाला इकडे देत आहे. तर ज्यांना कुणाला हे टेंट आणि ॲक्सेसरीज रेंटवरती हवे आहेत तर ते यांना कॉल करू शकतात. रील नाही पहिल्यांदा कुठलं करायचं ऐका मी सांगायला लागले गेमच्या बाबतीत. अरे युनिट करून द्यायला मी हार करते गेला 2 मिनिटात हार करते. कोणाला तिकडे सर्वांनी मिळून बनवलेला पुलाव आणि काजल आणि कोमलनी बनवलेल्या पनीर भुर्जीचा मस्त आस्वाद घेतला सगळ्यांनी. तिच्या पुढला त्यांना आयडी काढल्या आणि समोर मेसेज आहे म्हणते बट आय लव्ह यू. टाकला
कडाक्याच्या उन्हामध्ये अगदी थंडगार अशा पाण्यामध्ये मस्त डुंबलो आणि इकडे आलं आणि रील्स नाही केला असं कसं होईल बरं. तर मस्त अशा भन्नाट 2-3 रील्स बनवल्या आम्ही इकडे. तर यापैकी काही रील्स तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला पाहायला मिळतील. त्याचा सुद्धा ID विलेज लाईफ विथ मेघा असाच आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या तिकडेही. तर चला फ्रेंड्स, अशा तऱ्हेने आजच्या दिवसाचा शेवट खूप सुंदर झालेला आहे. तर आता मी थोड्याच वेळेत निघणार आहे घरासाठी. खूप सुंदर गेला दिवस आजचा. आणि हे जे मागे टेंट आहेत ते रेंटवर दिले. तर जाता जाता आपण या शानमल रिसॉर्टची एक टूर करूया. थोडक्यात तुम्हाला माहिती देते. हे जे रिसॉर्ट आहे ते बोरफाडळे फाटा इकडे येतं, म्हणजे पन्हाळ्याच्या जवळच आहे. जर कोणाला इकडे जाण्याची इच्छा असेल तर ते मला कमेंटमध्ये सांगू शकतात. मी त्यांचा नंबर तुम्हाला पुरवते. From London to Taiwan, I've been all around the globe trying to protect your soul. From London to Taiwan, I've been all around the globe trying to protect your इकडे soul. अशी स्पेशियस रूम आहे. From उजव्या त्याला बाथरूम आहे. London to Taiwan, I've been all around. आणि इकडे आहे एक रूम. व्ह्यू पण खूप सुंदर दिसतो इथला. I've been all around the globe trying to protect your soul. चला तर फ्रेंड्स, अशा तऱ्हेने आजचा दिवस खूप सुंदर गेलेला आहे. आणि आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 6:30 आणि आता फोडायची इच्छा तर नाही आहे, पण जावं लागेल. आता झालेली आहे घरी निघायची वेळ आणि थोडा वेळ मी आता बाहेर पडणार आहे. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.